श्रीराम समर्थ. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या चरित्राची कीर्ती वर्णन करावी. निर्गुणाचा प्रसंग असेल तर शुद्ध परमात्म स्वरूप सांगावे. पूर्वपक्ष त्या गुण सिद्धांत निरूपण करावे. नेस्त नेमस्त बहुधा बोलणे अव्यावेस्त बोलोची नये. विषय मांडित असता पूर्वपक्ष सोडावा आणि सिद्धांत सांगावा. तो मात्र निश्चितपणे विवेचन करून सांगावा. शक्यतो आपले बोलणे अव्यवस्थित असू नये. करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीच विवरण साकल्य वदावे. ब्राह्मण धर्माचे म्हणजे ब्राह्मणांना अवश्य असणाऱ्या गुणांचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना करण्याची साधने आदराने रक्षण करावी. आपली गुरुपरंपरा मोठ्या निश्चयाने टिकून धरावी. तिच्यामध्ये भेसळ होऊ देऊ नये. करावे वैराग्य रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळो. वैराग्याचे रक्षण करावे. आत्मज्ञानाच्या लक्षणांचा अभ्यास करावा व त्याचे रक्षण करावे. जो अतिशय सावध आणि विवेकशील असतो तो हे सगळे सांभाळतो. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान तेवढे, नीतिन्याय साधन मोडे ऐसे न बोलावे. ज्या बोलण्याने संशय उत्पन्न होईल आणि खरोखर समाधान बिघडेल, तसेच नीती न्याय मोडेल आणि साधन सुटेल असे काही सुद्धा कीर्तनात बोलू नये. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. भगवंताच्या सगुण चरित्राच्या कथेला कीर्तन हे नाव आहे. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे यास निरूपण म्हणतात. हरिदासाने सगुणाचे महत्त्व सांभाळून कायम ठेवून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पासनं पडे घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. जो माणूस अल्प आहे म्हणजे अनुभवाने, विद्येने, विचाराने आणि व्यासंगाने किंचित आहे, क्षुल्लक आहे, त्याला वक्तृत्वाचा अधिकार नसतो हे खरे मर्म आहे. वक्ता खरोखर स्वानुभव संपन्न असा पाहिजे. सकळ रक्षून ज्ञान सांगे, जेणे वेद ज्ञान भंगे, उत्तम सन्मार्ग लागे प्राणिमात्रांसी. जो अनुभवी वक्ता असतो तो सगळे सांभाळून म्हणजे कोणाचाही बुद्धी भेद न करता ज्ञान सांगतो. वेदांची आज्ञा तर मोडणार नाही आणि माणसांना उत्तम सन्मार्ग लागेल असे ज्ञान तो सांगतो. असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. असो हे सर्व राहू द्यावे ज्यामध्ये भगवंताच्या गुणांचे पुन्हा पुन्हा गायन व वर्णन असते त्यास भगवत भजन म्हणतात. भक्तीचा हा दुसरा प्रकार होय. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही. कीर्तनाने काय काय घडून येते त्याचे वर्णन. कीर्तनाने मोठी पापे नाहीशी होतात. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. कीर्तनाने भगवंताची प्राप्ती होते यात मुळीच शंका नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुरळीत होती. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो. तो शीलवान चारित्र्यवान बनतो. कीर्तनाने एकाग्रता साधते. भगवंताबद्दल निश्चय प्राप्त होतो. कीर्तनाने श्रोते व वक्ता दोघांचे संशय नाहीसे होतात. सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण, तेणे नारद तेची नारायण बोलिजेत आहे. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा निरंतर भगवंताचे कीर्तन करतो.
त्यामुळे सर्व लोक त्याला नारायण म्हणतात, त्याला भगवत रूप म्हणतात. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोष परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरी कीर्तनी वसे. म्हणून कीर्तनाचा महिमा वर्णन करण्यापलीकडे आहे. कीर्तनाने परमात्मा संतोष पावतो. भगवंताच्या कीर्तनामध्ये सारी तीर्थे आणि जगदात्मा ईश्वर दोन्ही राहतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ती निरूपण नाम समास दुसरा समाप्त. यानंतर नामस्मरण भक्ती. परमात्म्या वाचून अन्य काही नाही हे जर खरे, तर स्थलकालाने आवरलेले व सारखे बदलते विश्व त्याचेच बनलेले असले पाहिजे. म्हणून बृहदारण्यक उपनिषदामध्ये ब्रह्माची मूर्त व अमूर्त अशी मर्त्य व अमूर्त अशी 2 रूपे सांगितली आहेत. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्त चैवा मूर्तंच मर्त्य चामृतं च. रूपरहित अमूर्त परमात्मा रूपासहित मूर्त कसा होतो, त्याचे असे होते की प्रथम अमृताला अहम अशी स्फूर्ती होते. त्यामध्ये अनेक होण्याचे बीज असते. या स्फूर्तीला आदी संकल्प असे म्हणतात. हा आदी संकल्प संपूर्ण ज्ञानमय, शक्तिमय, आनंदमय, अमूर्त आणि नादमय असतो. उपनिषदे त्याला ओंकार किंवा प्रणव म्हणतात. गीता त्याला एकाक्षर ब्रह्म म्हणते. वेदांत त्याला शब्द ब्रह्म म्हणतो. ग्रीक तत्वचिंतक त्याला लोगास म्हणतात आणि साधू संत त्याला नाम असे म्हणतात. नाम शक्तिमय असल्याने सबंध मूर्त विश्व त्यातून जन्म पावते. नाम ज्ञानमय असल्याने ते विश्व नियमानुसार चालते. नाम अनंत असल्याने मूर्ताचे अनंत प्रकार असतात. पण आतापर्यंत होऊन गेलेल्या, सध्या असणाऱ्या आणि पुढे होणाऱ्या साऱ्या मूर्तांमध्ये नाम अनुस्यूतपणे व्यापून राहते. म्हणून नामच तेवढे अविनाशी असून आकाश पाताळी नांदते. जगातील वस्तूंमध्ये सामान्य व विशेष यांचा खेळ आढळतो. नाम हे सामान्य तर रूप हे विशेष होय. वस्तूचे नाव किंवा नाम म्हणजे वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे. नाम म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी आदी संकल्पाची म्हणजेच ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्म शक्ती. म्हणून नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारी साखळी बनते. या दृष्टीने दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामासारखी सहज व स्वतःच्या मालकीची दुसरी साधना नाही. जीवाच्या संकल्पामध्ये ज्ञानाचा विषय होणारी वस्तू आणि त्या वस्तूचे ज्ञान वेगळेपणाने राहतात. पण आदी संकल्पामध्ये वस्तू व तिचे ज्ञान एकरूपपणाने वावरतात. म्हणून नाम आणि नाम यात अभेद असतो. नामस्मरण म्हणजे काय? आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि ज्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण असे म्हणतात. प्रपंचामध्ये वावरत असताना भगवंताचा सारखा विसर पडतो. तो न पडू देण्यास नामासारखा अन्य उपाय नाही. म्हणून श्री समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात. श्रीराम मागा निरुपले कीर्तन जे सकळांस करी पावन. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. नामस्मरणाने समाधान पावावे. सर्व लोकांना पवित्र करून त्याचा उद्धार करणारे कीर्तन मागील समासात सांगितले. आता भगवंताचे नामस्मरण नावाची तिसरी भक्ती ऐकावी. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपत जावे, नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे. नित्यनेम प्रातःकाळे, मध्यान्हकाळे, सायंकाळे नामस्मरण सर्व काळे करीत जावे. दिवसातून मिळेल तेव्हा नामस्मरण करावे.
रोज नियमाने प्रातःकाळी, दुपारी आणि सायंकाळी नामस्मरण करावे. शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काळी नामस्मरण करावे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन सर्वथा राहूच नाही. मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये. सुख असो वा दुःखाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो वा चिंता लागलेली असो, किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीही असली तरी नामस्मरणा वाचून कधीही राहू नये. हरुष काळे, विषम काळे, पर्व काळी, प्रस्ताव काळी, विश्रांती काळे, निद्रा काळे नामस्मरण करावे. प्रपंचामधील सर्व प्रकारच्या प्रसंगात नाम घेत जावे. काळ आनंदाचा असो वा कठीण काळ असो, मोठा पर्वकाळ असो की योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो की झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावे. कोडे सांकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे. एखादा कठीण प्रसंग निर्माण झालेला असतो, काही अडचण असो वा एखादे संकट आलेले असो, प्रपंचातील अनेक खटपटी चाललेल्या असो किंवा मनाला कशाची तरी चुटपुट लागलेली असो, आपण नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरोच नाही. दैनंदिन जीवनात नामाचा सहज विसर पडतो, तो पडू देऊ नये. चालताना बोलताना आपला नामस्मरणा विसरू नये. धंदा व्यवसाय करताना, खाताना, जेवताना, सुखाने स्वस्थ असताना, अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग भोगताना आपण नामस्मरण विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. जीवनात कधी यश तर कधी अपयश, कधी सुस्थिती तर कधी दुस्थिती असे वरखाली व्हायचेच, पण या सर्व बदलांमध्ये आपले नामस्मरण स्थिर ठेवावे. काळगतीने कधी श्रीमंती येईल तर कधी गरिबी येईल, पण बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीत बदल होऊ देऊ नये. ही स्थिती सगळ्याच्या वर कायम ठेवावी. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सोडू नये. मोठे वैभव लाभले, सामर्थ्य वाट्याला आले, सत्ता मिळाली, अनेक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडू नये. आधी अवदसा मगदसा अथवा जसे उपरी आवदसा प्रसंग असो भलतैसा, परंतु नाम सोडू नये. समजा जीवनामध्ये आधी अगदी वाईट स्थिती होती, त्यानंतर सुस्थिती आली, अथवा आधी सुस्थिती होती व त्यानंतर वाईट स्थिती आली, यापैकी वाटेल तो प्रसंग असे ना का, आपण आपले मात्र नाम सोडू नये. श्रीराम समर्थ.